नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज मी अंडा बुर्जी बनवणार आहे। झटपट, चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारी अंडा बुर्जी। ही रेसिपी फक्त 5 मिनिटात तयार होते आणि नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम परफेक्ट आहे। तर अंडा बुर्जी करण्यासाठी इथे मी 4 लहान कांदे घेतलेत, ते सोलून आता बारीक चिरून घेते। आता सगळा कांदा मस्त चिरून झालाय। आता अंडा बुर्जी बनवण्यासाठी इथे मी 3 अंडी घेते। सगळी अंडी फोडून घेते। आता 3ही अंडी फोडून झालेत। लगेच गॅस चालू करते आणि गॅसवर कढई ठेवते। कढई गरम झाले, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकते। आता त्याच्यामध्ये खडे मसाले टाकते आणि हे सगळे खडे मसाले मस्त तडतडून देते। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेते आणि सगळा कांदा तेलामध्ये चांगला हलवून देते। कांदा हलका सोनेरी होईपर्यंत हलवतच राहते। त्यात कढीपत्ता टाकते। आलं लसणाची पेस्ट टाकून घेते आणि सगळ्या कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेते। आता त्याच्यामध्ये मसाले टाकते। हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट मिरची पावडर टाकते आणि सगळे हे मसाले चांगले हलवून घेते। तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि परत हलवून घेते। आता त्याच्यामध्ये फोडून ठेवलेली अंडी टाकते। आता अंडी टाकल्या गॅस कमी करते आणि सगळे अंडे कांद्यामध्ये चांगले हलवत राहते। सगळे मसाले अंड्यामध्ये मिक्स झाले की अंडा बुर्जी मस्त लागते। आता बऱ्यापैकी अंडा बुर्जी एकदम मोकळी आणि सुटसुटीत झाले। आता 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेते। आता 2 ते 3 मिनिट झाले, झाकण काढते आणि सगळी अंडा बुर्जी हलवून देते। त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि सगळी कोथिंबीर बुर्जीमध्ये चांगले मिक्स करून घेते। गरमागरम अंडा बुर्जी तयार आहे। लगेच खाण्यासाठी काढून घेते। अंडा बुर्जी पोळी, पाव किंवा ब्रेड सोबत मस्त लागते। तर कसा वाटला तुम्हाला आजचा अंडा बुर्जीचा व्हिडिओ? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।